पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। मात्र ही कर्जमाफीसाठी नेमकं कोण असणार पात्र या प्रश्नांनी शेतकरी संभ्रमात आहेत। तर विरोधकांनी त्यावर सवाल उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत। या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं। अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। तसेच जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमित भरत आहेत अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाहीये। मात्र काही लोक वेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकांची होणार नाही, तर कोणी म्हणतं की जिल्हा बँकेची होणार नाही, कोण म्हणतं अमुक एका सोसायटीची होणार नाही, तर कोण म्हणतं की त्याचीही होणार नाही। परंतु आम्ही 2 लाखापर्यंत कोणतीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेतून घेतलेलं पीक कर्ज हे आम्ही माफ करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं। माफी ही शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकाला नाही। शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता आमचे काम सुरू आहे। आम्ही यापूर्वी सांगितलं की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत, त्यामुळे अर्थसंकल्पात ती आली असल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू होईल। कमिटी यावर काम करते। कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल। जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।